तर विधानसभेला 20,000 मतदान बाहेरून आणलं असं विलास भुमरेंनी म्हटलं। त्या मतदानाचा मला 100% फायदा झाला असं देखील विलास भुमरेंनी म्हटलं। आपण मतदान यादीवर काम केलं पाहिजे असं विलास भुमरेंनी म्हटलं। आमदार विलास भुमरेंना शिंदेंनी मध्येच रोखलं। मतदारसंघातले 20,000 लोक बाहेर स्थलांतरित झाले होते असं विलास भुमरेंनी म्हटलं। मतदानाच्या दिवशी त्या लोकांना घेऊन आल्याचं विलास भुमरेंनी सारवासारव केलं। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 20,000 मतदान हे निवडणुकी टायमावर मी बाहेरून साहेब 20,000 मतदान आणलं आणि त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा 100% फायदा आला। कारण की आपण मतदान यादीवरती काम केलं पाहिजे। शिंदे साहेब नेहमी कुठल्या मार्गदर्शन करत असताना सांगतात का आपण मतदान यादीवरती त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीत आपण कार्यकर्त्यांनी एकजुटीनं काम केलं पाहिजे। आपण 10 जण इच्छुक असू, 10 जणांना तिकीट मिळणार नाही। सर्वजण त्या पदाचे उमेदवाराचे कॅपेबल असतात। बाहेर होतो त्यांना माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते। त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो साहेब। जे त्यांच्या मनात होतं तेच त्यांच्या तोंडात आलेलं आहे आणि हे त्यांना नाही तर सर्वच उमेदवारांना माहिती आहे की ही मतं कशी त्यांना मिळवलेली आहे। आणि म्हणून ज्यावेळी वोट चोरीचा विषय आम्ही बोलतो, मला असं वाटतं त्याला शिक्कामोर्तब केल्याबद्दल त्यांचा मी मनापासून अभिनंदन करतो। विलास भुमरेंनी आता 1 लाखाची मदत त्या शेतकऱ्या आत्महत्याग्रस्त घरात पाठवली, ती बातमी लावा ना तुम्ही। हे काय करताय? त्यांनी 20,000 कुठली मतं त्याचा खुलासा देखील केला की त्याच्या मतदारसंघाच्या बाहेर त्याची नावं गेलेली, ते मतदार आणले, त्यांनी खुलासाही केला त्याचा। चांगल्या बातमीचं तुम्ही दाखवत नाही।